तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BXCचे ऑल युनिटचे IMP क्वेश्चन बघणार आहोत. तर आता युनिट 1 फिक्स थेअरी क्वेश्चन. आता खूप इम्पॉर्टंट फिक्स थेअरी क्वेश्चन कोणते कोणते पेपरला विचारले जातात, तर तुम्हाला हे क्वेश्चन सांगतो. हे क्वेश्चन 100% पडायचे चान्सेस आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन आपला असा आहे, एक्सप्लेन द इम्पॅक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑन इंडस्ट्री अँड सोसायटी. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचा इम्पॅक्ट काय झाला इंडस्ट्री आणि सोसायटीवर, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येतो. म्हणजे तो 101%. त्यानंतर राईट शॉर्ट नोट ऑन ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट्स, याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट येतो. आता इथं शॉर्ट नोट आला ना, तर इथं शॉर्ट नोट किंवा डिफरन्स येतो. तर तुम्ही क्वेश्चन करताना असं पण करून ठेवा, शॉर्ट नोट आणि डिफरन्स. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आपल्याला आहे, ड्रॉ अँड एक्सप्लेन VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ PN जंक्शन डायोड. हा पण खूप वेळेस विचारला जातो. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर ड्रॉ अँड एक्सप्लेन सर्किट डायग्राम ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि विथ वेव्हफॉर्म. आता इथं मी हाफ वेव्ह रेक्टिफायर तिला, तुम्हाला इथं ब्रिज पण येऊ शकतो, पण मी तुम्हाला कन्फर्म सांगतो की हाफ वेव्ह आणि ब्रिज वेव्ह दोन्हीतून एकच येऊ शकतो इथं. हा पण इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला मेन क्वेश्चन जर पाहिले गेले कोणाची पासिंगसाठी जर बघायला गेलं, आता तुमचा पॅटर्न मला असं माहीत नाही पॅटर्न कन्फर्म कसा आहे, की 4मधून तुम्हाला 2 सोडवायचे असं मला वाटतं, किंवा असू शकतो असा पॅटर्न. जर असला तर तुम्हाला हा क्वेश्चन तर फर्स्ट तुम्हाला दिसणारच, हा एक आणि हा एक, हा सेकंड क्वेश्चन. तर थर्ड क्वेश्चन, फोर्थ नंबरचा क्वेश्चन आपल्या कसा आहे, ड्रॉ अँड एक्सप्लेन सर्किट डायग्राम हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ वेव्हफॉर्म. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आपल्याकडं कम्पेअर LED अँड फोटोडायोड. हा क्वेश्चन भरपूर वेळेस पेपरला विचारला जातात. आता याच्यावर तुम्हाला LED तुम्हाला याच्यात क्वेश्चन पण येतो, LEDची डायग्राम ड्रॉ करा. आता ही LED तुम्ही इथं कम्पॅरिझन करणार आहे, तर ते कम्पॅरिझनमध्ये तुम्ही फक्त LEDचं पण बघून ठेवा. ओके. तर नेक्स्ट युनिट आपण बघणार आहे फिक्स थेअरी क्वेश्चन युनिट 2चे. तर त्यात फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, एक्सप्लेन एनवेल मेथड ऑफ VLSI CMOS मॅन्युफॅक्चरिंग. हा क्वेश्चन आहे. तर याच्यात हा क्वेश्चन भरपूर वेळेस विचारला जातो. आता हा क्वेश्चन आला तर हा 5 मार्क्स किंवा हा 4 मार्क्सला येऊ शकतो. बॅकलॉगच्या पेपरचा पॅटर्न हा 60 मार्क्सचा आहे आणि रेग्युलरचा पण 60 मार्क्सचा आहे. तर तुम्हाला हा 5 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जातो. याच्यात काय ह्या युनिटमध्ये विचारण्यासारखं म्हणजे तर हा 12 मार्क्सला किंवा 12 मार्क्सला युनिट येऊ शकतो. तर 12 मार्क्सला कसं येईल, तर पॅटर्न मला असं वाटतं की 4-4-4चा यायला बसला असा. तर बघा कसा येतो पॅटर्न ते तुम्हालाच माहिती. आता मी तुम्हाला फक्त सांगितलं असा येऊ शकतो 4-4-3 किंवा एनी 2 असं सॉल्व करा वगैरे असा येऊ शकतो. तर याच्यात हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हाच आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे आपला, ड्रॉ अँड एक्सप्लेन ऑपरेशन ऑफ एन्हान्समेंट अँड टाईप एन चॅनल मॉस्फेट. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याच्यावर क्वेश्चन विचारलाच जातो. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे आपला, कम्पेअर BJT अँड मॉस्फेट आणि BJTचा डिफरन्स येतो. भरपूर वेळेस विचारले जातात हे डिफरन्स. 4 नंबरचा काय आहे आपला, ड्रॉ अँड एक्सप्लेन आउटपुट ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉमन इमिटर मोड. आता हा क्वेश्चन भरपूर वेळेस विचारला जातो पेपरला, हा पण तुम्ही करून ठेवा. एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते जे येण्याचे चान्सेस आहे, हे बा हा एक क्वेश्चन आणि हा एक, हा फर्स्ट एक आणि हा सेकंड क्वेश्चन, हे 2 क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. आपण आता थर्ड क्वेश्चन आहे आपल्याकडं, ड्रॉ अँड एक्सप्लेन डी फ्लिप फ्लॉप विथ हेल्प ऑफ ट्रूथ टेबल. तर त्याच्यात मी तुम्हाला फिक्स क्वेश्चन असा सांगतो. फर्स्ट क्वेश्चन आपला, स्टेट अँड प्रूव्ह डी मॉर्गन्स थेरम. हा क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला ब्लॉक डायग्राम करायचा इथं. तर इथं ब्लॉक डायग्राम करायचा आपल्याला मायक्रो प्रोसेसर. त्यानंतर मायक्रो कंट्रोलर. इथं बघा मायक्रो कंट्रोलरची ही डायग्राम करायची तुम्हाला, मायक्रो प्रोसेसर. त्याच्यानंतर इथं याच्यात तुम्हाला याचा ब्लॉक डायग्राम केल्यानंतर एक्सप्लेनेशन पण करा आणि त्याच्यानंतर याचा डिफरन्स पण करून ठेवा. तर डिफरन्स. त्याच्यानंतर इथं काय थर्ड आपल्याला फुल ॲडर विचारलं जातात, हेल्प ऑफ ब्लॉक डायग्राम विथ ट्रूथ टेबल अँड लॉजिक एक्सप्रेशन. हा पण विचारला जातात. तर फर्स्ट क्वेश्चन तुमचा हा आहे, हा फर्स्ट आणि हा सेकंड मायक्रो कंट्रोलर मायक्रो प्रोसेसरवर विचारला जातो. थर्ड क्वेश्चन आपल्याला फुल ॲडरवर पण विचारला जातो. बघा इथं फुल ॲडर, ड्रॉ अँड एक्सप्लेन फुल ॲडर सर्किट विथ ट्रूथ टेबल अँड लॉजिकल एक्सप्लेनेशन आहे. इथं पण फुल ॲडरचाच विचारला गेलेला आहे. हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा इथं मी IMP लिहितो. हा एक ट्रूथ टेबलचा IMP डी मॉर्गन्सचा आणि हा परत फुल ॲडरचा हा IMP.
आणि मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर हे IMP. असे 4 क्वेश्चन मी तुम्हाला IMP दिले. त्याच्यानंतर क्लासिफाय द डिफरंट टाइप्स ऑफ लॉजिक गेट्स, ड्रॉ अँड एक्सप्लेन एनी 2 लॉजिक गेट्स विथ ट्रूथ टेबल अँड लॉजिक इक्वेशन. आता इथं लॉजिक गेट्स तुम्हाला माहिती असतील, अँड, ऑर, नॉर, नॉट हे गेट तुम्ही करून ठेवा. लॉजिक गेट्स तुम्हाला याचे डिफरंट टाइप्स ऑफ लॉजिक गेट्स तुम्हाला इथं क्लासिफाय करायचे आणि त्यांचे लॉजिक इक्वेशन आणि लॉजिक गेट्स आणि ते ट्रूथ टेबल तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. 3rd नंबर, आता इथं फ्लिप फ्लॉपमध्ये तुम्हाला 2च फ्लिप फ्लॉप विचारले जातील, एक तर डी फ्लिप फ्लॉप किंवा JK फ्लिप फ्लॉप. हे दोन्हीतून एक करून ठेवा. फ्लिप फ्लॉप क्वेश्चन येईलच, पण तो कोणता येईल सांगता येत नाही. आता आला तर हा डी पण विचारू शकतात, JK विचारू शकतात, SR विचारू शकतात किंवा असे फ्लिप फ्लॉप विचारू शकतात ते. तर तुम्ही हे करून ठेवा फ्लिप फ्लॉप. त्याच्यानंतर किंवा टी पण विचारू शकतात. तर त्याचे फक्त तुम्ही ना काय करा, याचं ट्रिक सांगू तुम्हाला कशी करायची हे फ्लिप फ्लॉपची. तर आधी ना डायग्राम आधी व्यवस्थित करा. सगळ्या डायग्राम कम्पेअर करा, कोणत्या डायग्राममध्ये काय काय ते बघा. त्याच्यानंतर त्यांचे ट्रूथ टेबल फक्त करा. ट्रूथ टेबल केल्यानंतर त्यांचे ट्रूथ टेबलवरूनच एक्सप्लेनेशन करा की 0ला कोणती केस राहते, 1ला कोणती केस राहते, याच्यावरून एक्सप्लेनेशन करा. हे खूप इझी ठरेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला मायक्रो प्रोसेसर मी बोलत होतो, मायक्रो प्रोसेसरचे ब्लॉक डायग्राम, त्याचे एक्सप्लेनेशन फंक्शन हे करूनच ठेवायचं आहे तुम्हाला. आणि हे डिफरन्स बिटवीन मायक्रो प्रोसेसर. अशा पद्धतीत याच्यात तुम्हाला 5 क्वेश्चन मी तुम्हाला IMP दिले. त्यानंतर आता आपण 4th युनिट आहे आपल्याकडं. ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल मल्टीमीटर, एक्सप्लेन द इच ब्लॉक. आता हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा भरपूर वेळेस विचारला जातो. आता मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो. परत ड्रॉ द फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर अँड एक्सप्लेन इन डिटेल. आता हा पण भरपूर वेळेस विचारला जातो, हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा. त्याच्यानंतर अजून आहे DSO, ड्रॉ एक्सप्लेन ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. हा पण विचारला जातो, हा IMP क्वेश्चन आहे. मी जे IMP देतो तेच आधी करा, त्यानंतर बाकीचे करा. डिफाईन द फिजिकल अँड आयडियल व्हॅल्यू ऑफ IC 741 अँड फॉलोइंग ॲम्प्लिफायर पॅरामीटर, CMR, बँडविड्थ. त्याच्या वेगवेगळे पण पॅरामीटर येऊ शकतात, ते पॅरामीटर पण बघून तुम्ही हा क्वेश्चन करून ठेवा. हा मोस्ट IMP क्वेश्चन आहे. तुम्ही स्टार करतो, हे स्टार केलेले क्वेश्चन तुम्ही करा. हे स्टार, हा स्टार, इथं एक स्टार, इथे एक स्टार. त्याच्यानंतर बाकीचे उरलेले हे फक्त एक्स्ट्रा म्हणून करून ठेवा. ड्रॉ एक्सप्लेन द ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय, रेग्युलेटेड पॉवर सप्लायची येऊ शकते. पॉवर सप्लायचं तर इम्पॉर्टंटच आहे, हे पण करा. आणि ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर ऑफ इच ब्लॉक, एक्सप्लेन द इच ब्लॉक अँड फंक्शन जनरेटर. तर आता तुम्ही इथं बघा डिजिटल मल्टीमीटर आणि इथं फंक्शन जनरेटर. तुम्हाला एक तर डिजिटल मल्टीमीटर आलं तर तुम्हाला फंक्शन जनरेटर येणार नाही, आणि फंक्शन जनरेटर आलं तर तुम्हाला डिजिटल मल्टीमीटर येणार नाही, असं राहील. किंवा वर डिजिटल मीटर येईल आणि खाली फंक्शन जनरेटर येईल, असं पण येऊ शकतं. आता क्वेश्चनवर बेस आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट युनिट बघू, जो की लास्ट युनिट आहे आपला. लास्ट युनिट कोणता आपला? युनिट 5. यात पण फिक्स थेरी क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. आता इथं जर फिक्स थेरी क्वेश्चन जर बघायला गेले तर तुम्हाला पेपरमध्ये पहिल्यांदा असे क्वेश्चन दिसतील. डिस्क्राईब द ब्लॉक डायग्राम ऑफ IoT बेस डाटा ॲक्वायझेशन. 3rd आपल्याला डिस्क्राईब द ब्लॉक डायग्राम ऑफ GSM. हे विचारतातच, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर डिस्क्राईब द ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम, हे पण विचारले जातात. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तिन्ही करून ठेवले तरी इथं तुमची पासिंग आरामात होईल या युनिटमध्ये. या युनिटमध्ये तुम्हाला 8 मार्क्स तरी पडू शकतात. त्याच्यानंतर इथं कम्पॅरिझन, एक्सप्लेन वायर अँड वायरलेस कम्युनिकेशन मीडिया, इथं तुम्हाला एक्सप्लेन पण करायला येईल. त्याच्यानंतर आलं तर डिफरन्स, कम्पेअर थर्मोकपल अँड RTD. त्याच्यानंतर व्हॉट इज सिलेक्शन क्रायटेरिया फॉर वाईल सिलेक्टिंग द सेन्सर ऑफ पर्टिक्युलर ॲप्लिकेशन, हे येऊ शकतात क्वेश्चन. ड्रॉ अँड एक्सप्लेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम विथ देअर ॲप्लिकेशन. नंतर कम्पॅरिझन ऑफ ॲक्टिव्ह पॅसिव्ह सेन्सर, असे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात पेपरला. तर हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्हाला हे 3 क्वेश्चन दिले, हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे पेपरला येतीलच. तुम्ही फक्त हे 3 जरी केले तरी पेपरला दिसतील तुम्हाला, आणि याच्यावर तुमची पासिंग होऊन जाईल. बाकीचे नाही केले तरी चालतील. तुम्ही पण फक्त हे 3 क्वेश्चन तर करून ठेवा व्यवस्थित. तर तुम्हाला ऑल युनिट 5 युनिट्सचे BXCच्या IMP क्वेश्चन मी तुम्हाला प्रोव्हाइड केले, न्यूमेरिकल पण प्रोव्हाइड करेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.